नमस्कार मित्रांनो, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण मराठीतील उपयोजित लेखनामधील मुलाखत हा भाग पाहणार आहोत। मुलाकात या अरबी शब्दावरून मुलाखत हा शब्द आला आहे। मुलाखत म्हणजे काय? तर भेट, बोलाचाली किंवा विचारपूस। मुलाखत या शब्दाची व्याख्या पाहूया। एखाद्या व्यक्तीशी संवाद साधून तिचे विचार, जीवनकार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे मुलाखत होय। दुसरी व्याख्या पहा, मुलाखत म्हणजे एकमेकांशी होणारा सहेतुक संवाद होय। विविध संमेलने, सांस्कृतिक कार्यक्रम यामधून मुलाखती घेतल्या जातात। या मुलाखतीतून व्यक्तींचे कार्य व कर्तृत्व उलगडून दाखविल्या जाते। वृत्तपत्रे, मासिके, दिवाळी अंक, आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादी माध्यमातून मुलाखती आपल्याला वाचायला, ऐकायला व पाहायला मिळतात। मुलाखतीमध्ये एक प्रश्न विचारणारा आणि दुसरा उत्तरे देणारा असे दोन व्यक्ती असतात। प्रश्न विचारणारा व्यक्ती म्हणजे मुलाखत घेणारी व्यक्ती, तिला मुलाखतकार असे म्हणतात। आणि प्रश्नांना उत्तरे देणारा व्यक्ती म्हणजे मुलाखत देणारा व्यक्ती, तिलाच मुलाखतदाता असे म्हणतात। मुलाखत घेणारा आणि देणारा याबरोबरच वाचक, प्रेक्षक आणि श्रोता असे तीन घटक असतात। कुणी मुलाखत वाचून तिचा आस्वाद घेतो त्याला वाचक म्हणतात। मुलाखत पाहून आस्वाद घेणाऱ्याला प्रेक्षक म्हणतात, तर मुलाखत ऐकणाऱ्याला श्रोता असे म्हणतात। आता आपण मुलाखतीचे स्वरूप पाहू। मुलाखत देणारा श्रेष्ठ असतोच, त्याचबरोबर मुलाखत घेणाराही तेवढाच महत्त्वाचा असतो। मुलाखतीचा जो विषय आहे त्या विषयासंबंधीचा त्याचा अभ्यास दांडगा असला पाहिजे। मुलाखतीसाठी पूर्वनियोजन महत्त्वाचे असते। व्यक्ती, दिवस, वेळ, विषय, ठिकाण, कालावधी, उद्दिष्ट अगोदरच ठरवावे लागते। त्यानंतर मुलाखतीची तयारी केली जाते। मुलाखत लिखित, मौखिक, ध्वनिमुद्रित व प्रकट स्वरूपाची असते। मुलाखती कोणाकोणाच्या घेतल्या जातात? तर मुलाखत ही सामान्यपणे कर्तृत्ववान माणसाची घेतल्या जाते। त्यांनी एखाद्या क्षेत्रात आपला ठसा उमटवलेला आहे अशा माणसांची किंवा सामान्य माणसापेक्षा निराळी आव्हाने पेलून असामान्य कार्य केलेल्यांची मुलाखत घेतली जाते। उदाहरणार्थ उद्योजक, शास्त्रज्ञ, क्रीडापटू, संगीतकार, लेखक, कवी, डॉक्टर, प्रगत शेतकरी, सैनिक इत्यादी कर्तृत्व संपन्न व्यक्तींची मुलाखत घेतली जाते। मुलाखत हे संवादाचे स्वरूप आहे। या संवादातून योग्य अधिकाधिक मुद्द्यांना स्पर्श करणारी विश्वसनीय अशी माहिती जेव्हा उपलब्ध होते तेव्हा ती मुलाखत चांगली होते। कधीकधी मुलाखत घेणाऱ्या आणि मुलाखत देणाऱ्या व्यक्ती एकापेक्षा जास्त असू शकतात। आता आपण मुलाखतीचा हेतू कोणता असतो ते पाहू। मुलाखत देणाऱ्याच्या कार्यावर व आयुष्यावर प्रकाश टाकणे, मुलाखतदात्याची विविध विषयांवरची मते जाणून घेणे, मुलाखतदात्याच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू समजून घेणे, श्रोत्यांना मुलाखतीत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागी करून घेणे, यशस्वी व्यक्तीच्या मुलाखतीतून विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण करणे असे मुलाखतीचे अनेक हेतू असू शकतात। एखाद्या व्यक्तीची प्रत्यक्ष मुलाखत घेण्याअगोदर आपल्याला मुलाखतीची पूर्वतयारी करावी लागते। ती पूर्वतयारी कोणत्या पद्धतीने केल्या जाते ते आपण पाहू। ज्या व्यक्तीची मुलाखत घेणार आहोत त्या व्यक्तीची अधिकाधिक माहिती घ्यावी लागते। ती माहिती त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीशी संबंधित व्यक्तीला प्रत्यक्ष भेटून माहिती घेतली तरी चालते। उदाहरणार्थ त्या व्यक्तीचा जन्म, त्यांचे शिक्षण, कार्य, हुद्दा, पुरस्कार इत्यादीची माहिती अगोदरच मिळवावी लागते। त्यासाठी त्या विषयाचे सखोल वाचन करावे लागते। मुलाखतदाता, मुलाखतीचा विषय, मुलाखतीसाठी असलेला वेळ, मुलाखतीची उद्दिष्टे समोर ठेवून
प्रश्न तयार करावेत. मुलाखत निश्चित केलेल्या उद्दिष्टांच्या बाहेर जाता कामा नये. मुलाखतदात्याकडून बोलण्याच्या ओघात अनावधानाने तसे झाल्यास ती मुलाखत मूळ विषयाकडे वळवण्याचे कौशल्य मुलाखतकाराकडे हवे. जे प्रश्न आपण तयार केलेले आहेत त्या प्रश्नांची संख्या, प्रश्नांचे स्वरूप व प्रश्नांचा योग्य क्रम लावावा. प्रश्नांची संख्या मर्यादित असावी. मुलाखतीचे स्वरूप निश्चित असावे. मुलाखत लिखित आहे की प्रकट आहे? श्रोता विद्यार्थी आहे, पालक आहे की महिला आहे की विशिष्ट वर्ग आहे याचा विचार अगोदरच करायला हवा. मुलाखत प्रत्यक्ष डोळ्यांसमोर आहे, आकाशवाणीवर आहे की दूरदर्शनवर आहे हे निश्चित असावे लागते. मुलाखतीची बैठक व्यवस्था, वातावरण, संदर्भ चित्रे, वाद्ये, ध्वनिक्षेपण यांची पूर्वतयारी करून ठेवावी लागते. त्यासाठी मुलाखत देणाऱ्याला अगोदर भेटून चर्चा करावी म्हणजे ती मुलाखत अधिक चांगली होईल. मित्रांनो, आता आपण प्रत्यक्ष मुलाखत कशी घ्यावी याविषयी माहिती पाहू. प्रत्यक्ष मुलाखतीचे 3 भाग पडतात. त्यापैकी पहिला भाग म्हणजे मुलाखतीचा प्रारंभ म्हणजेच मुलाखतीची सुरुवात. मुलाखतीचा प्रारंभ विचारपूर्वक ठरवून तो आकर्षक करावा. मुलाखतीच्या सुरुवातीला मुलाखतदात्याचा कमीत कमी शब्दातून शक्य तितका परिपूर्ण परिचय करून द्यावा. सुरुवातीला साधे सोपे प्रश्न विचारावेत. मुलाखतीचा दुसरा भाग आहे मुलाखतीचा मध्य. मुलाखतीची चांगली सुरुवात झाल्यावर मुलाखत रंगतदार व्हायला सुरुवात होते. प्रश्नांची यादी समोर असतेच. प्रश्नांचा क्रमही अगोदरच ठरलेला असतो. प्रश्नातून प्रश्न निर्माण होत मुलाखत पुढे गेली पाहिजे. मुलाखत घेणाऱ्याने कमी बोलावे व मुलाखतदाराला अधिक बोलायला प्रवृत्त करावे. मुलाखतदाराला बोलायला अधिक वेळ द्यावा. यादीत नसणारे प्रश्नही विचारता आले पाहिजे. मूळ विषयाला धरून नियोजित वेळेत अधिक मुद्द्यांना स्पर्श करीत मुलाखत घ्यावी. त्यासाठी विविध उदाहरणे, दाखले देता येतील, परंतु मूळ विषयाचा उद्देश बाजूला राहता कामा नये. त्यामुळे विषयाशी थेट प्रश्न विचारावेत. मुलाखतीचा तिसरा भाग आहे मुलाखतीचा समारोप. मुलाखतीला तंत्राच्या चौकटीत फारसे बंदिस्त करू नये. त्या चौकटीची फारशी मोडतोड न करता तिच्याच मदतीने थोडेसे तिच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करणे हा यशस्वी मुलाखतीचा मंत्र आहे. मुलाखत उच्चतम शिखरावर पोहोचलेली असतानाच मुलाखतकाराने योग्य ते निवेदन करून मुलाखत संपवावी. एवढ्यात मुलाखत संपली असा प्रश्न श्रोत्यांना पडला पाहिजे. अजून थोडा वेळ मुलाखत हवी होती असे श्रोत्यांना वाटले पाहिजे. मुलाखतीचा मुख्य आशय श्रोत्यांच्या मनात राहावा. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, मुलाखतीचे तपशीलवार लेखन केलेले नसावे आणि तसेच त्याचे सादरीकरणही करू नये. कारण अशा आखून रेखून केलेल्या संवादात जिवंतपणा राहणार नाही. तिथे सहजता आणि उत्स्फूर्तता हवी. यातून त्या मुलाखतीत प्रवाहीपण येईल आणि तिच्यात चैतन्य निर्माण होईल. आपण प्रत्यक्ष मुलाखत घेताना काय करावे? पूर्वतयारी व पूर्व अभ्यास न करता अति आत्मविश्वासाच्या आहारी जाऊन मुलाखत घेऊ नये. मुलाखतदात्याची नीट माहिती मिळवावी व सुरुवातीला लहानसा प्रास्ताविक परिच्छेद लिहावा. मुलाखतीवेळी औपचारिक व सकारात्मक वातावरण असावे. मुलाखतीचे सादरीकरण ओघवते, श्रवणीय व उत्स्फूर्त असावे. मुलाखत घेणाऱ्याने मर्यादांची जाणीव ठेवून प्रश्न विचारावेत, म्हणजेच नैतिकतेचे पालन करावे. प्रश्नांची उत्तरे देणे अथवा न देणे याचे स्वातंत्र्य मुलाखत देणाऱ्याला असावे. हो, नाही, माहीत नाही, नंतर सांगतो अशी उत्तरे येतील असे प्रश्न मुलाखत घेताना विचारू नयेत. आता आपण मुलाखत घेताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी माहिती पाहू. मुलाखतीला सुरुवात झाल्यानंतर लगेच महत्त्वाचे प्रश्न विचारू नये. अगोदर त्या व्यक्तीच्या आवडत्या विषयावर
गप्पा सुरू करून मुलाखतदात्यासाठी अनौपचारिक वातावरणाची निर्मिती करावी. मुलाखतदात्यास मार्गदर्शन, उपदेश किंवा सूचना करू नये. मुलाखतीमधील प्रश्न नेमके व आटोपशीर असावेत. खूप मोठे किंवा पार्लाळिक प्रश्न विचारू नये. चुकीचे, अप्रस्तुत प्रश्न विचारणे टाळावे. क्लिष्ट व अवघड प्रश्न विचारू नये. रटाळ व कंटाळवाणे प्रश्न मुलाखतदात्यास विचारू नये. ज्या प्रश्नाद्वारे सामाजिक तेढ निर्माण होईल, स्फोटक वातावरण निर्माण होईल, ताणतणाव निर्माण होईल असे प्रश्न विचारू नयेत. मुलाखतदात्याच्या व्यक्तिगत जीवनात ढवळाढवळ होईल असे प्रश्न विचारू नयेत. मूळ विषय सोडून प्रश्न विचारणे टाळावे. मुलाखत देणाऱ्याचा अवमान होईल असे प्रश्न विचारू नयेत. अपेक्षित उत्तर सूचित होईल असे सूचक प्रश्न मुलाखती दरम्यान नसावेत. मुलाखतदाता जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळत असेल तर त्याचा आग्रह धरू नये. मुलाखती दरम्यान प्रश्नांची पुनरावृत्ती टाळावी. मुलाखती दरम्यान हास्यास्पद हावभाव करू नयेत. मुलाखत मूळ हेतूपासून दूर जाणार नाही याचे भान आपण ठेवायला पाहिजे. आपण मुलाखतकार आहोत हे भान अजिबात सोडू नये. मुलाखतदात्यास अधिक वेळ बोलायला मिळाला पाहिजे. त्यामुळे मुलाखत देणाऱ्यापेक्षा मुलाखत घेणाऱ्याने जास्त बोलू नये. आपण स्वतः कमी बोलून समोरच्या व्यक्तीला बोलते करावे. मुलाखत नियोजित वेळेत पूर्ण करावी. एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलाखत रंगणे आणि रंगवणे हे मुलाखतकार आणि मुलाखतदाता या दोन्हीवर अवलंबून असते. श्रोत्यांचे समाधान होणे हा यातील मुख्य उद्देश. सफल झाला म्हणजे मुलाखत यशस्वी झाले असे आपल्याला म्हणता येईल. मुलाखत कशी असते या संबंधीचा एक नमुना या ठिकाणी दिलेला आहे. हा मुलाखतीचा नमुना आपण काळजीपूर्वक अभ्यासावा. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून पाठवा. धन्यवाद.